पाहिजे. चल वरता वरता वळ पाहिजे सोडतो नको, नाही तर माझं काम भारी करून टाकशील. अरे काय आताच काम करू राहिलो काय, तुम्ही तर आम्हाला नवीनच समजता राजू. हे समजत नाही तुमचं बी. जा दुसरा टीना ना. अरे लय गरम अरे बाबा, ते फार हात जाऊ राहिले माये. कपडा घ्या एखादा हातात. पाहिजे रे, आरामानं चालू द्या, गडबड नका करू. खटपट झालं का होऊन जाते. दुपारपर्यंत लावते हे सगळं. अरे का भाऊ, होऊन जाईल ना हे 5 वाजेपर्यंत. होऊन जाते 5 वाजेपर्यंत तर आरामात होऊन जाते. कुठं गेले मालक, कुठे गेले तुमचे? 2 मिनिटं टीना आणून राहिले ते टीना टाकाले. अरे अरे इकडे अरे लवकर. चला येऊ द्या वरत. लहान राजा गरम आहे रे बाबा. टीन मग काय होतो. आणि आम्ही इतक्या वेळचं वरता येतं. हा खालून शेकू राहिली वरतून शेकू राहिली आमची वाली. अरे तिघा जणांना डोक्याला काही बाणाचं होतं ना. हा काही ले काय हो. अरे काही फरक नाही पडत चालले. सरपंच साहेब सवय आहे चालले. अरे होऊन जाईल ना भाऊ, आज हे पूर्ण ओके झालं पाहिजे बाबा. 5 वाजेपर्यंत होऊन जाते, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्ही तिकडे दिवस रात्र एक करा. हे पाणी याच्या पहिले मला पुरं ओके करून द्या का. अरे अहो इकडे बाजीवर या बसाले. हा येतो ना, थांब ना 2 मिनिटं. का हो भाऊ, हे जे सगळा सेटअप गिटअप टाकू राहिले हे पण सक्सेसफुल काम आहे काय? अरे ते जाऊ द्या, पण दिमाग देणारा किती खतरनाक असा. दिमाग देणारा तर जाऊ द्या, 100 भेटते असे. पण दिमाग वापरणारा किती भयानक असा सांगा बरं. अरे माया मजुरानं म्हटलं, मी म्हटलं ना तर मला म्हणे तुम्ही फक्त तुमचं काम करा म्हणे. मग म्हटलं मी काय करावं, आमचं काम आहे तर बाबा तू करून काय आहे नाही काय. आपल्याला पैशाची मतलब ते आता तिकडे पाणी लागो का नाही लागो, काय करावं लागते मला, काय घेऊन देणं. हा आमचे तर पैसे वसूलू राहिले. एवढे कष्टकार झाले पण एकाने असं डोक्ष नाही लावलं जेवढं तुमच्या सरपंच साहेबांना लावलं. अरे ना इकडे गोष्टीच करत बसतान काय. अरे जाओ जा टीना ना, तिथं गोष्टी काय करू राहिले टीना ना पहिले. आम्हाला कहून तर काय माहीत तात्या, असं वाटू राहिलं का तुम्ही ह्या गोष्टीत लंबे फससान. कारण कसं आहे, जर ताकदनं पाणी आलं तर मग कसं करसान. सगळी सोय लावली आहे ना. पाणी जे आहे ते नाल्यानं सोडायचं आहे. ते नाल्यानं सोडून देतो ना त्याच्यावाला. पाणीचा जो उतार काढवालो ना तर ते पाईपानं नालीच्या याच्यात डायरेक्ट. हां म्हणजे हे जे वरचं पाणी पडन ते आपल्या मालाला काहीच नुकसान नाही पोहोचत. असा गेम आहे तो. काय माहीत कसा गेम आहे बा, तुम्हालाच तुमचं माहीत. तो वेल्डिंगवाला स्वतः म्हणून राहिला का एवढे जण कास्तकार झाले म्हणे आतापर्यंत, पण हे कास्तकारला खतरनाक दिसू राहिले म्हणे बा. अरे हे जर सक्सेसफुल झालं तर सगळ्याच भलं होईल ना, आणि नुकसान झालं तर माझ्या एकट्याच होईल. म्हणून मी तुमच्यासाठी सगळं करू राहिलो. म्हटलं हे झालं तर सगळ्याच चांगलं होईल आणि वाईट होईल तर माझ्याच होईल. आता मला तर तेवढं रिस्क घ्यायच लागेल ना. आता मी जर सरपंच बनलो तर बाकीच्या आईले नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यानं माझ्या नुकसान झालं चालते मला एकट्याचं, पण बाकीच्या नाही झालं पाहिजे. त्या हिशोबानं केलं आहे. पण सप्पाच म्हणत आहे ना वेल्डिंगवाला माणूस का काही कामाची गोष्ट नाही म्हणून. 2 मिक्सर तंबाखाचे पान बनव आणि 2 आपले मसाला पान बनव आणि 10 रुपयाच्या राधा पुळ्या दे. हो डॉक्टर साहेब, तुम्ही लोकांना सांगताय की तंबाखानं कॅन्सर होते, तंबाखू नका खात जाऊ, आणि तुम्ही ढळाल खाऊ राहिले. लोकाले तसं सांगाच लागते. हा लोकाले तसं नाही सांगशील तर कसं तर मग मी